नमस्कार मंडळी. गणेशोत्सव हा आपला राज्याचा उत्सव आहे आणि पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं तर फक्त आपल्या राज्यामध्ये नाही तर देशभरामध्ये तो फेमस असतो. सध्या आपण आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरामध्ये. तुम्ही पाहू शकता इथे गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्वांची लगबग चालू आहे. तर आज आपण पाहणार आहोत की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा देखावा यावर्षीचा नेमका कसा असणार आहे आणि त्याचबरोबर जे 5 मानाचे गणपती आहेत पुण्यातले त्यांचा देखावाची आणि तयारी पण आपण आज पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर आपण सुवर्णयुग तरुण मंडळाचे कार्यकर्ते राजाभाऊ वाईकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या एक प्रकारे या देखाव्याचं कामकाज कसं चाललेलं आहे, तयारी कसं चाललेलं आहे. तर नमस्कार सर, एकूणच देखावा इथे चाललेला आहे मंडळाचा. तर त्याचं काम कसं चाललंय, नेमका देखावा या वर्षीचा कसा आकर्षकपणे असणार आहे? जय गणेश. यावेळेला आपण केरळ येथील पद्मनाभ मंदिर यांचा देखावा उभा केलेला आहे. यामध्ये आपण 55 मूर्ती वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि एक गणपतीच्या माथ्यावर एक भव्य विष्णूंची मूर्ती. तुम्ही पाहू शकता या देखाव्याची रचना अतिशय बारकाईने करण्यात आली आहे. मंदिराच्या पद्धतीनुसार यामध्ये 5 थरांचा भव्य गोपूर म्हणजेच मुख्य दरवाजा असणार आहे आणि या गोपूरमध्ये विविध पौराणिक कथा आणि देवतांची सजीव कलाकृती साकारण्यात येणार आहे. कृष्णलीला, रामायण, सप्तर्षी, घोडे, हत्ती, सिंह यांचे देखावे यामध्ये पाहायला मिळणार आहेत. नमस्कार मंडळी, सध्या आपण कसबा पेठ येथे आलेलो आहोत. इथे पहिला मानाचा गणपतीचा देखावा बांधण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. नेमकं कशा प्रकारे यावरची काम चाललेलं आहे, तुमचे इंट्रोडक्शन पण. नमस्कार, मी निलेश वकील, कार्याध्यक्ष, मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव. आपण आता श्री कसबा गणपती उत्सव मंडपात थांबलेलो आहोत. श्री कसबा गणपती उत्सव म्हणजे याला म्हणतात मानाचा पहिला श्री कसबा गणपती म्हणतात. तर याला आपण म्हणतो की मानाचा पहिला कसबा गणपती का म्हणतात, तर आपण समोर जे मंदिर बघाल ते आपले राजमाता मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी कसबा गणपतीची पुनर्स्थापना करून या पुनवडी गावाचं पुनर्वसन केलं, जे मुघलांनी म्हणजे औरंगजेबात गाढवाचा नांगर फिरवून उद्ध्वस्त केलं होतं. तर तेव्हापासून या पुनवडीची भरभराट झाली आणि हे विद्येचं माहेरघर बसवलं ते. तर आपण सध्या तांबडी जोगेश्वरी जो पुण्यातील दुसरा मानाचा गणपती आहे इथे देखावाची तयारी नेमकी चालली पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर दादा आपला देखावा नेमका या वर्षीचा कसा असणार आहे? यावर्षी आम्ही मंडळाने 3.5 शक्तिपीठ म्हणजे पहिले शक्तिपीठ कोल्हापूर, तर त्या कोल्हापूर मंडळाची आम्ही प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. ही प्रक्रिया महिनाभर सुरू होती. आता ते इन्स्टॉल करायला सगळे आलेले आहेत का. ओके. आणि आपल्या तांबडी जोगेश्वरी जे गणपतीचं हे आहे ते किती वर्षापासूनची परंपरा आपल्या? तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची 133 वर्ष आहे. ह्या वर्षी 132 वर्ष पूर्ण झाले असून 133 वर्ष आपण साजरं करत आहोत. तर सध्या आपण आलो आहोत गुरुजी तालन गणपती जो की पुण्यातील तिसरा मानाचा गणपती आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आज गणपतीची देखावा नेमका या वर्षीचा कसा आहे? यावर्षी आपण बनवतोय काशी विश्वेश्वर मंदिर काशी वाराणसी विश्वनाथ मंदिर, वाराणसी. वाराणसी. ओके. तो देखावा बनवतोय आपण. ओके. आणि नेमकं कशी तयारी चालली आहे एकूण देखाव्याची? देखाव्याची चालली एकदम व्यवस्थित तयारी. किती टक्के तयारी झालेली आहे? 80% 80% झालेली आहे. आणि जे भक्त मंडळी येणार आहेत बघायला त्यांना नेमकं काय वेगळं बघायला मिळणार आहे? ते आपण वाराणसी मंदिर आहे तिकडचं ते आपण ऍज इट इज इथे प्रेझेंट करतो. पुण्यामध्ये दाखवतो. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे ना. तर सध्या आपण मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाच्या इथं आलेलो आहोत. तर आपण त्यांना विचारणार आहोत की एकूण तयारी नेमकी कशी चालू आहे. दादा नमस्कार. नमस्कार. जय गणेश. जय गणेश. तुमचं नेमकं नाव आणि कसं कार्यक्रम चाललंय सांगा. माझं नाव प्रवीण नारायण सोनार, मंडळाचा कार्याध्यक्ष आहे. यावर्षी मंडळाचं 125वं वर्ष आहे. 77 रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यावर्षी आमचं 90% पूर्ण देखावा काल्पनिक आम्ही देखावा करतोय वृंदावन महाल म्हणून. ओके. आणि जेथे वृंदावनमध्ये जसं काही पूर्ण डेकोरेशन आहे त्याप्रमाणे आम्ही साकारायचा प्रयत्न केलेला आहे. माननीय सरपाले साहेब यांनी तो 90% देखावा पूर्ण केलेला आहे. पूर्ण फायबरमध्ये केलेला आहे. देखाव्याचं कामकाज किती दिवसापासून सुरू होतं? देखाव्याचं कामकाज अंदाजे 2 महिन्यापर्यंत पासून चालू होतं.
पहिल्यापासून चालू आहे. 2 महिन्यामध्ये पूर्ण रंगरंगोटी आणि पूर्ण डिझायनिंग पूर्ण झालं. त्यानंतर पूर्ण माप घेऊन एवढा मोठा माल आपण तयार केलेला आहे. तर सध्या आपण केसरीवाडा इथे आहे, जिथे 5वा मानाचा गणपती आहे. केसरीवाडा हे ठिकाण लोकमान्य टिळकांचे निवासस्थान आहे आणि इथे लोकमान्य टिळकांचा पुतळा सुद्धा आहे. 1905 मध्ये बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून नारायण पेठेतील हा वाडा केसरीच्या कचेरीसाठी आणि निवासासाठी लोकमान्य टिळकांनी विकत घेतला होता. पश्चिमेचा भाग केसरीचे ऑफिस, केसरी म्हणजे केसरी मराठा वृत्तपत्र, आणि हा जो लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे तो कैलासवासी केशव बाबूराव लेले या 18 वर्षाच्या तरुणाने जुलै 1919 मध्ये, म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या निधनापूर्वी 1 वर्ष मुंबईमध्ये लोकमान्यांच्या समोर बसून घडवलेला पुतळा आहे. आणि याचे वैशिष्ट्य असं आहे की इतर पुतळ्यांप्रमाणेच उभा असलेल्या रूपामध्ये नसून खऱ्या खुऱ्या आराम खुर्चीमध्ये वर्तमानपत्र वाचत असलेला स्वरूपात घडवलेला हा पुतळा आहे.